नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6th स्टँडर्डचं नवीन पोर्शन आलेलं आहे मॅथ्सचं. तर त्यातलं आपण आज पहिला लेसन शिकणार आहोत. तर तो पहिला लेसन 3 डायमेन्शनल शेप आहे. तर 3 डायमेन्शनल शेपमध्ये त्यांनी रिव्हिजन दिलेलं आहे. आयडेंटिफाय द शेप ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स अँड क्लासिफाय देम ॲज 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल शेप आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला चित्र दाखवले, ड्रम दाखवले, सरफेस ऑफ टेबल दिले, माउथ पीस दिले, कॅरम बोर्ड दिले, हार्मोनियम दिले, रोड दिले, प्लेग्राऊंड दिले आणि टॉप दिले. बरोबर आहे. त्याच्यातलं आपल्याला 2D आणि 3D. 2D म्हणजे 2 डायमेन्शनल आणि 3D म्हणजे 3 डायमेन्शनल. तर आता आपण ह्यातलं फर्स्ट काय आहे, 1 डायमेन्शनल शेप आहे. तर 1 डायमेन्शनल शेपमध्ये फक्त लेंथ येते मित्रांनो, फक्त काय येते, लेंथ येते. बरोबर आहे. आणि 2 डायमेन्शनल मध्ये काय येतं ते सांगते. 2D म्हणजे काय, 2 डायमेन्शनल. तर त्याच्यामध्ये लेंथ येते आणि ब्रेथ येते. मग तुमची फिगर काय येणार, तुमची फिगर येणार आहे रेक्टँगल येणार आहे. काय येणार आहे, रेक्टँगल. बरोबर आहे. आता आपण 3 डायमेन्शनल शिकू. त्याला आपण काय म्हणतो, 3D म्हणतो. काय म्हणतो, 3D. मग त्याच्यामध्ये काय असणार आहे, लेंथ येते, ब्रेथ येते आणि हाईट पण येते. मग त्यासाठी आपण फिगर कुठली घेणार आहोत, तर फिगर आहे अशी की ज्याच्यामध्ये आपल्याला लेंथ आणि ब्रेथ आणि हाईट हे तिन्ही पण दिसणार आहे. ह्याला म्हणतात लेंथ, ह्याला म्हणतात ब्रेथ आणि ह्याला म्हणतात हाईट, ह्याला म्हणतात हाईट. तर ही कुठली झाली, 3D झाली. आणि हा काय झाला, 2D झाला. 2D म्हणजे रेक्टँगल आणि 3D म्हणजे तुमचा क्यूब. काय येतो, क्यूब येतो. त्याची फिगर कुठली येते, क्यूब येते. बरोबर आहे. तुम्हाला दाखवलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. तर आपण काय शिकणार आहोत, मॅथमॅटिकल डिस्कशन. त्यांनी सांगितलं, डिस्कस द 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल शेप इन द पिक्चर बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉइंट्स. अ ट्री अँड इट्स शॅडो. आता ट्री अँड इट्स शॅडो म्हणजे काय येणार बाळांनो, ट्री अँड इट्स शॅडो मध्ये काय येणार आहे, ट्री शॅडो म्हणजे काय येणार आहे, 3D येणार आहे. काय येणार आहे, 3D येणार आहे. बरोबर आहे, 3D येणार आहे. हा काय येणार, लेंथ. हा लेंथ झाला, हे ब्रीथ झाला आणि त्याची हाईट झाली. आता हे त्यांनी काय सांगितले, फेसेस ऑफ कपबोर्ड अँड कपबोर्ड. फेसेस ऑफ कपबोर्ड सांगितले त्यांनी. फक्त तुम्ही कपाटाकडे, तुमच्या ज्या घरात कपाट आहे त्याच्या समोर फक्त बघताय, मग त्याचं काय येतं, फक्त लेंथ येते आणि ब्रेथ येते. इथं हाईट येत नाही. तर आपण नुसतं कपबोर्ड पूर्ण बघितलं, कपाट जर बघितलं तर त्याची ब्रीथ येते, लेंथ येते आणि हाईट येते. पण त्यांनी क्वेश्चन काय विचारले, फेसेस ऑफ कपबोर्ड अँड कपबोर्ड. बरोबर आहे. मग त्यांनी फक्त फेसेस विचारलं, तर फेसेस मध्ये फक्त 2D येतं. बरोबर आहे. आता फेसेस ऑफ ट्रंक अँड ट्रंक. फेसेस ऑफ ट्रंक त्यांनी काय सांगतात, ते ही ब्रीथ झाली, ही लेंथ झाली आणि हे हाईट झाली. म्हणजे इथं काय झालं, 3D झालं. समज आपण कुठं जाऊ, डू इट बघू. डू इट. हाऊ कॅन यू डू इट बघू. आता हाऊ कॅन यू क्रिएट 3 डायमेन्शनल शेप आहे. टीचर विचारती, हाऊ कॅन यू क्रिएट 3 डायमेन्शनल शेप. तर त्यात ती मुलगी काय सांगते आन्सर, आय विल फिल अ मॅच बॉक्स विथ सेट सॉइल अँड मेक ब्रिक आउट ऑफ इट. ती म्हणते 3 डायमेन्शनलचं शेप काय येणार तुम्हाला, ब्रिक येणार. काय येणार आहे, सॉरी, ब्रिक किंवा तुमचं मॅच बॉक्स येणार आहे. ब्रिक आणि मॅच बॉक्सला पण काय असतं, लेंथ आणि ब्रेथ आणि हाईट येणार आहे. काय येणार आहे, ही लेंथ येणार आहे, ही ब्रेथ येणार आहे, ही हाईट येणार आहे तुमची. मग त्यांनी काय सांगितलंय, मग ते कुठलं शेप आहे त्याचं, ब्रिक पण येतं. ब्रिक म्हणजे तुमचे विटा आपण वापरतो. बरोबर ना. ही लेंथ आहे, ही ब्रेथ आहे आणि ही हाईट आहे. म्हणजे मॅच बॉक्स काय झाला तुमचा, 3D झाला. मग तिनं टीचर विचारली, हाऊ कॅन यू क्रिएट 3 डायमेन्शनल शेप. तर मॅच बॉक्स किंवा तुम्ही ब्रिक सुद्धा सांगू शकता. आता अंडरस्टँड, त्या 2 डायमेन्शनल शेपमध्ये काय, ही लेंथ आहे, ही ब्रेथ आहे. पण त्यांनी काय सांगितलंय, जे तुमची ही लाईन आणि ही लाईन जिथे मीट होते तो तुमचा काय झाला, वर्टेक्स झाला. त्याला आपण काय म्हणतो, सेगमेंट. बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो, सेगमेंट. 2 सेगमेंट जिथं पॉइंट मीट होतात त्याला आपण वर्टेक्स म्हणू. बरोबर आहे. आता 3 डायमेन्शनल शेपमध्ये वर्टेक्स कुठले येतात बाळांनो, बघा, ही लाईन आणि ही लाईन जिथं मीट झाली तो वर्टेक्स झाला आणि ह्या लाईनीला आपण एज म्हणून, आणि तुम्ही जिथे बघताय त्याला आपण काय म्हणू, फेस म्हणू. 2 डायमेन्शनल शेप आहे, त्यामध्ये काय दिलं त्यांनी, पॉलिगॉन, अ क्लोज
पॉलिगॉन. अ क्लोज फिगर विथ 3 or more साइड इज पॉलिगॉन. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलंय, क्लोज फिगर मध्ये त्याला 3 किंवा 3 पेक्षा जास्त साइड असतात, त्याला आपण काय म्हणतो, पॉलिगॉन म्हणतो. आता त्याने तुम्हाला कंप्लीट द टेबल दिले, नेम, फिगर, नंबर ऑफ वर्टेक्स, नंबर ऑफ साइड्स दिले. आता ट्रायंगल आहे, मग ट्रायंगलचं किती आहे नंबर ऑफ वर्टेक्स बाळांनो, ही लाईन आणि ही लाईन जिथे मीट होते तो तुमचा पॉइंट झाला. किती झाले, 3. आणि साइड म्हणजे काय, ह्याला साइड म्हणतात, ह्याला साइड म्हणतात आणि ह्याला साइड म्हणतात, तो आला 3 साइड. आता त्यांनी कॉर्डिलेटर सांगितलं, त्याचं वर्टेक्स पॉइंट किती आहेत, 1, 2, 3 आणि 4 झाले. बरोबर आहे. आणि नंबर ऑफ साइड्स काय झालं, ही एक साइड झाली, ही एक साइड झाली, ही एक साइड आणि ही एक साइड, किती झाले, 4 झाले. आता पेंटागॉन, पेंटागॉनला किती आहेत बाळांनो वर्टेक्स, 1, 2, 3, 4 and 5, किती आहे, 5. आणि साइड्स त्यांनी विचारले, 1 साइड, 2 साइड, 3 साइड, 4 साइड आणि 5 साइड. आता हेक्सागॉन, हेक्सागॉनला किती वर्टेक्स येणार, नंबर ऑफ वर्टेक्स किती येणार बाळांनो, 1, 2, 3, 4, 5, 6. बरोबर आहे. आता त्याचे एजेस पण किती आहे, नंबर ऑफ साइड्स पण किती येणार आहे, ही साइड एक, 1, 2, 3, 4, 5 and 6. बरोबर आहे. आता हेप्टॉगॉन, हेप्टॉगॉनला किती वर्टेक्स येणार आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहे. साइड्स म्हणजे साइड्स पण किती येणार, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. बरोबर आहे. आता ह्याला आपण काय म्हणतो, आपण ऑक्टॉगॉन म्हणतो. ह्याला काय म्हणतात, ऑक्टॉगॉन. किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आणि ह्याला साइड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. समजलं मी. तर आपण 3 डायमेन्शनल शेपकडे जाऊया. आता ट्रायंग्युलर प्रिझम दिले. ट्रायंग्युलर प्रिझम मध्ये त्यांनी काय सांगितले, हा तुमचा ट्रायंगल आहे. बरोबर आहे. हा ट्रायंगल आहे आणि खाली काय, रेक्टँगल आहे. बरोबर आहे. मग ट्रायंग्युलर आपण जिथे बघतो तो तुमचा काय झाला, फेस झाला. हा काय झाला, फेस झाला. ही काय झाली, एजेस झाली. हा तुमचा फेस झाला, हे एजेस झालं, हे वर्टिकल फेस झाला आणि हा ट्रायंग्युलर फेस झाला. हा काय झाला, ट्रायंग्युलर फेस. आणि ह्याला जिथे पॉइंट येतात त्याला आपण काय म्हणतो, वर्टेक्स म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, वर्टेक्स. मग ट्रायंग्युलर प्रिझमला किती येतात वर्टेक्स, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे इथे दाखवते मित्रांनो, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 झाले वर्टेक्स. ट्रायंग्युलर फेस किती बाळांनो, 1 आणि 2 येणार आहे. बरोबर आहे. आणि ट्रायंग्युलर फेसेस किती येणार आहे, 3 येणार आहे. किती येणार आहे, 3 येणार आहे. आणि एजेस किती येणार आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बरोबर आहे. आता आपण कुठं जाऊ, क्युबाइड रेक्टँग्युलर प्रिझम. आता हे प्रिझम रेक्टँग्युलर म्हणजे काय, ह्याला लेंथ आहे, ब्रीथ आहे अँड हाईट आहे. बरोबर. हा टॉप फेसेस आहे, हा वर्टिकल आहे, हा काय वर्टिकल, आणि हा काय झाला, फेस, वर्टिकल फेस झाला. हे बॉटम आहे. बरोबर आहे. हा काय आला, बॉटम आहे. त्यांनी काय सांगितलंय, रेक्टँग्युलर प्रिझम मध्ये, रेक्टँग्युलर प्रिझम, आता माझ्याकडे ही छोटीशी रेक्टँग्युलर प्रिझम सारखी तुम्हाला एक मी सारखी, ह्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, क्युबाइड वर्टेक्स. वर्टेक्स किती बाळांनो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहेत. किती आहेत, 8 आहेत. बरोबर आहे. आणि रेक्टँग्युलर फेस किती आहे, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा इकडचा 6 आहे. बरोबर आहे. आणि एजेस किती झाले त्याचे, एजेस किती येणार आहे, एजेस 12 येणार आहे. किती येणार आहे, बरोबर आहे. एजेस किती येणार आहे, 12 येणार आहे. आता आपण कुठे जाणार आहोत, 3 डायमेन्शनल शेप मध्ये. त्याचं नाव काय आहे, सिलेंडर आहे. काय नाव आहे, सिलेंडर, सर्क्युलर प्रिझम. बरोबर आहे. आता हा काय, सर्क्युलर फेसचा हा तुम्हाला फेस आहे, फेस आहे. हा सर्क्युलर फेस येतो आणि हा सर्क्युलर एजेस येतो. हा काय येतो, सर्क्युलर एजेस येतो. बरोबर आहे. हा सर्क्युलर फेस, हा कर्ड फेस आणि हा पण सर्क्युलर फेस येतो इकडचा, आणि ह्याला काय म्हणतो आपण, एजेस म्हणतो. बरोबर आहे. सर्क्युलर फेस किती आहे, 2 आहे, 2 आहे.
आणि कड फेस किती आहे 1 आहे आणि सर्क्युलर एजेस किती आहे 2 आहेत. किती आहे 2 आहे. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलंय पिरॅमिड बघू आता. ऑब्झर्व द पिरॅमिड अँड द 10 शो इन द फिगर बिलो. हा कुठला फिगर दिसतो तुम्हाला 10 दिसतोय. दिस फिगर हॅज अ स्ट्रक्चर हुज वर्टिकल फेसेस आर ट्रायंग्युलर अँड मीट ॲट द टॉप सच शेप आर पिरॅमिड्स. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलंय पिरॅमिड सांगितलं. तर पिरॅमिडमध्ये काय येणार बाळांनो पिरॅमिडमध्ये काय येणार आहे त्याचे किती आहेत वर्टेक्स पॉईंट एकच येणार आहे. वर्टेक्स पॉईंट 1 येणार आहे. बरोबर आहे. त्याचं फिगर कुठली येणार आहे 10 येणार आहे. तर ट्रायंग्युलर पिरॅमिड बघा त्याच्यामधलंच काय येणार आहे ट्रायंग्युलर पिरॅमिड. त्यांनी हा वर्टिकल एजेस सांगितला. हा काय सांगितलाय वर्टिकल एजेस आणि त्यांनी काय सांगितलं हा बॉटम एजेस. मग त्यांनी काय दिलंय वर्टेक्स पॉईंट किती आहे 4 आहे. 1 2 3 4 बरोबर आहे. आणि ट्रायंग्युलर फेसेस किती आहेत 4 आहेत. किती आहेत 4 आहेत. 1 2 3 आणि मागचा एक 4 येतो. एजेस किती येणार 6 येणार. एजेस किती येणार 6 1 2 3 4 5 आणि 6 आला. बरोबर आहे. किती आले एजेस 6 आले. बरोबर आहे. बघा हे एजेस 1 हे 2 हा 3 हा 4 हा 5 आणि हा 6 आहे. बरोबर आहे. आता स्क्वेअर पिरॅमिड. आता काय येणार आहे स्क्वेअर पिरॅमिड. त्यांनी काय सांगितलंय स्क्वेअर पिरॅमिडमध्ये द ॲडजसेंट 3 डायमेन्शनल शेप इज अ स्क्वेअर पिरॅमिड आहे. काय येणार आहे स्क्वेअर पिरॅमिड आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं वर्टेक्स किती येणार आहे 1 2 3 4 आणि हा वरचा एक 5 किती येणार आहे 5. बरोबर आहे. ट्रायंग्युलर फेस किती येणार आहे बाळांनो ट्रायंग्युलर फेस पण 5 येणार आहे. ट्रायंग्युलर फेस किती येणार बाळांनो 5 येणार आहे. किती येणार आहे 5 येणार आहे. बरोबर आहे. आता एजेस किती येणार आहे एजेस किती येणार आहे किती येणार आहे एजेस 8 येणार आणि फेस किती येणार आहे 1 येणार आहे. किती येणार आहे 1 येणार आहे. कळालं. आता आपण कुठं जाणार आहोत कोणकडे जाणार आहोत. आता आपण कुठं जाणार कोण. कोणला वर्टेक्स हा पॉइंट येतो हा पॉइंट आहे आणि कर्ड फेस म्हणजे हा कर्ड फेस आहे आणि हा काय येतो सर्क्युलर एजेस येतो. हा काय येतो सर्क्युलर एजेस येतो. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे ड्रॉ अ सर्कल विथ अ रेडियस ऑफ अ 6 सेंटीमीटर ऑन अ पीसेस ऑफ पेपर. म्हणजे तुम्ही पेपर घ्या आणि त्याच्यावर तो ड्रॉ करून कट करून कोण शेपमध्ये तुम्ही घेऊन ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू शकता. राईट द एलिमेंट्स ऑफ कोन. त्यांनी किती येणार वर्टेक्स पॉइंट 1 येणार. सर्क्युलर एजेस पण 1च येणार आणि सर्क्युलर फेसेस पण 1च येणार आणि कड फेस पण 1च येणार आहे. बरोबर आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 घेऊ. आता त्याच्यामध्ये काय दिले कम्प्लीट द टेबल बिलो दिले. काय दिले कम्प्लीट द टेबल. मग ह्याच्यामध्ये पिरॅमिड प्रिझम दिले पिक्चर दिले बॉटम फेस दिले वर्टेक्स दिले एजेस दिले वर्टिकल फेसेस दिले आणि बॉटम अँड टॉप फेसेस दिले. तर पहिल्या ह्याच्यामध्ये ट्रायंग्युलरमध्ये ट्रायंग्युलर प्रिझम आहे. ट्रायंग्युलर प्रिझम आहे त्याला वर्टेक्स 6 आहे एजेस 9 आहे आणि नंबर ऑफ वर्टिकल फेसेस 3 आहे. नंबर ऑफ बॉटम आणि टॉप फेसेस 2 येत आहे. आता पिरॅमिडमध्ये काय येतं ट्रायंग्युलरमध्ये वर्टेक्स 4 आहे एजेस 6 आहे आणि नंबर ऑफ वर्टिकल फेसेसमध्ये 3 आहे आणि नंबर ऑफ बॉटम फेसमध्ये 1 आहे. आता त्या स्क्वेअर प्रिझममध्ये बघा स्क्वेअर प्रिझम आणि इथं काय त्यांनी दिलेले पिरॅमिड दिले. इथं काय दिलं त्यांनी पिरॅमिड दिलेलं आहे. त्यात आपण बघूया स्क्वेअर आहे. इथं आपण वर्टेक्स 8 येणार आहे एजेस 12 येणार आहे आणि फेसेस 4 येणार आहे आणि इथं 2 येणार आहे. बॉटम आणि टॉप फेसेस 2 येणार आहे. बरोबर आहे. आता क्वाड्री ट्रायंगल बघू आपण क्वाड्री ट्रायंगल. त्याच्यामध्ये काय येणार आहे वर्टेक्स 5 येणार आहे एजेस किती येणार आहे 8 येणार आहे आणि फेसेस 5 येणार आहे आणि टॉप बॉटम किंवा टॉप फेसेस 1 येणार आहे. आता पॅन्टागॉनल. पॅन्टागॉनलमध्ये काय आहे प्रिझम आहे आणि पिरॅमिड आहे. काय प्रिझम अँड पिरॅमिड. तर प्रिझम आणि पिरॅमिडमध्ये काय ह्याला आपण काय म्हणणार आहे पेंटागॉन. ह्याला काय म्हणणार आहे आपण पेंटागॉन.
तर ह्याच्यामध्ये किती येणार आहे, वर्टेक्स किती येणार आहे, 10 येणार आहे आणि ह्याच्यामध्ये एजेस 15 येणार आहे आणि ह्याच्यात नंबर ऑफ वर्टिकल फेसेसमध्ये 7 आहे आणि टॉप बॉटम फेसेस आणि बॉटम फेसेस किंवा टॉप बॉटम फेसेसमध्ये 2 येणार आहे. आता ह्याला आपण दुसऱ्याला पेंटागॉनल पिरॅमिडला आपण काय म्हणणार आहोत, पिरॅमिडला आपण वर्टेक्स किती येणार आहे ह्याच्यामध्ये वर्टेक्स 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आणि 6 आहे. किती आहे, 6 आहे आणि एजेस किती येणार आहे, 10 येणार आहे आणि फेसेस किती येणार आहे, 6 येणार आहे आणि बॉटम आणि टॉप फेस 1 येणार आहे. आता आपण पुढे जाऊ. Complete the table by writing the name of the shape that appear in the surrounding area. हा तुम्हाला कुठला शेप दिसतोय, हा शेप दिसतोय तुम्हाला कोन दिसतो, हा काय दिसतोय, सिलेंडर दिसतोय, हा तुम्हाला स्पेअर दिसतोय, हा कोन दिसतोय आणि हा काय दिसतोय, रेक्टँग्युलर. बरोबर आहे. एक्सरसाइज 1 मध्ये सिलेक्ट द, आपण आता पुढचं एक्सरसाइज 1 बघूया. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट शेप विल बी फॉर्म इफ कॅरम पीस आर प्लेस ऑन वन ऑन टॉप ऑफ द अदर. त्यातला पहिला आन्सर तुमचा येणार आहे सिलेंडर येणार आहे. दुसरा क्वेश्चन आहे, बाय विच 2 सिमिलर शेप इज हॉरग्लास फॉर्म. बघा इथे त्यांनी दाखवलेले, इथं हा एक कोन दिसतोय, इकडे पण कोन दिसतोय, मग तुमचा आन्सर काय येणार आहे, कोन येणार आहे. काय येणार आहे, कोन. विच ऑफ द फॉलोइंग शेप इज नॉट 3 डायमेन्शन. स्क्वेअर कुठे जातो, 2 डायमेन्शन मध्ये येतो, पण त्यांनी सांगितलं इज नॉट 3 डायमेन्शन म्हणजे काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. ड्रॉ 3 डायमेन्शनल फिगर फ्रॉम द नंबर गिवन बिलो अँड राईट द नेम्स. देर आर 5 फेसेस, 5 vertex and 8 edges. 1 faces is square and the remaining faces are triangular. काय येणार आहे, ट्रायंग्युलर. मग काय तिथे आन्सर येणार, तुमचा आन्सर येणार आहे स्क्वेअर पिरॅमिड. तिथे आन्सर येणार आहे स्क्वेअर पिरॅमिड. दुसरं, 1 फेसेस इज कर्ड, इट हॅज नो वर्टेक्स अँड नो एजेस. इथं काय येणार आहे, स्पेअर येणार आहे. काय येणार आहे, स्पेअर. देर आर 6 फेसेस, 12 एजेस अँड 8 वर्टेक्स. क्यूब किंवा क्यूबाइड येणार आहे. काय येणार आहे, क्यूब किंवा क्यूबाइड येणार आहे. नंतर चौथं काय आहे, देर इज 1 कर्ड फेसेस, 2 सर्क्युलर एजेस अँड 2 फ्लॅट फेसेस. म्हणजे काय येणार आहे, सिलेंडर येणार. काय येणार आहे, सिलेंडर. तर आता आपला इथं पहिला चॅप्टर संपलेला आहे. आता आपण, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे सगळे माझे व्हिडिओ दिसतील, अपडेट होत जातील.